निवडणूक झाल्यावर आता एकमेकांवर वार पलटवार सुरू झालेले आहेत। कोण कुणामुळे हरलं, लपून छपून कुणी कुणाला पाडलं, नेते आता एकमेकांकडे बोट दाखवू लागलेले आहेत। कसं रंगलंय हे महाभारत पाहूयात या रिपोर्टमधून। युद्ध शमलंय। युद्धात महायुतीचे अनेक वीर घायाळ झाले आणि आता महायुतीत एक प्रश्न गाजतोय। महायुतीतल्या सुतांनो, 2024च्या निवडणुकीत कुठं गेला होता तुमचा युती धर्म? नाशिकमध्ये महायुतीला जोरदार फटका बसलाय। अख्ख्या जिल्ह्यात अजित पवार गटाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी तुतारी फुंकण्याचं काम केलं असं आकडेवारी सांगते। एकट्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचंच उदाहरण घेतलं तर छगन भुजबळ, नरहरी झिरवळ, नितीन पवार आणि दिलीप बनकर असे 4 आमदार या मतदारसंघात येतात। मात्र या चौघांच्याही मतदारसंघात भाजपच्या उमेदवार डॉक्टर भारती पवारांना मतं कमी मिळाली आहेत। दिंडोरी लोकसभा मतदारसंघ पेठ विधानसभेत नरहरी झिरवाळ आमदार आहेत। तिथं भास्कर भगरेंना तब्बल 82,308 मताधिक्य मिळाले। छगन भुजबळ आमदार असलेल्या येवला विधानसभेत भास्कर भगरेंना 13,205 मताधिक्य मिळाले। दिलीप बनकर आमदार असलेल्या निफाड विधानसभेत भास्कर भगरे 18,184 मताधिक्यानं विजयी झाले। नितीन पवार आमदार असलेल्या कळवण सुरगाणा विधानसभेत भास्कर भगरेंना 57,673 इतकं मताधिक्य मिळालंय। नाशिक मतदारसंघातही अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे आणि सरोज अहिर यांच्या देवळाली आणि सिन्नर मतदारसंघातही महायुतीच्या हेमंत गोडसेंपेक्षा मवियाच्या राजाभाऊ वाजेंना जास्त मतं मिळाली आहेत। कसं आहे की हे तालुकानिहाय चित्र वेगवेगळं आहे। आता तालुक्याचे प्रत्येकाचे गणित म्हणजे ह्या सर्व मंडळींसमोर जरी लोकसभेला जरी ते सामोरे गेले तरी त्यांच्यासमोर विधानसभा हे सगळ्यात महत्त्वाचं टार्गेट होतं की आपल्या विधानसभेचं काय होणार आहे। तुम्ही नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत, जे सर्वच्या सर्व भुजबळांसह सर्वच्या सर्व अजित पवारांच्या सोबत आहेत, आता आपण लोकसभेमध्ये होणारा जो विरोध आहे लोकांचा किंवा जी पडलेली मतं आहेत तर त्याचा प्रत्येकजण ॲनालिसिस करते निवडणुकीच्या नंतर, जे आधी पण ते करत होते कारण त्यांना लोक स्वीकारत नाही आहेत अशी परिस्थिती आहे। वस्तुस्थिती की जेव्हा राष्ट्रवादीचे आमदार लोकांपुढे जात आहेत, जेव्हा भाजपच्या उमेदवारांसाठी म्हणजे भारती पवारांसाठी जेव्हा मतं मागायला हे सगळे आमदार गेले तर त्यांना विरोध झालेला आहे। तर याचा विचार अंतर्मुख होऊन ते करतायत किंवा आता आपल्याला विरोध झाला आहे तर विधानसभेमध्ये चित्र काय असेल। उमेदवारी न मिळाल्यानं छगन भुजबळांची नाराजी, भास्कर भगरे आणि नरहर झिरवाळांची जवळीक आणि कांद्याचा रोष आपल्यावर येऊ नये म्हणून राष्ट्रवादीच्या आमदारांनी मवियाला मदत केली की काय अशी दबक्या आवाजात चर्चा आहे। फक्त नाशिकच नव्हे तर युतीधर्म न पाळण्याची ही लाट कोकणातही पोहोचली आहे। तिथेच याच मुद्द्यावर धुमशान झालंय। पण महायुती यापुढे ताकदीने प्रत्येक निवडणुकीमध्ये अगर उतरायचे असेल तर प्रत्येकाने महायुतीचा धर्म पाळणं गरजेचं आहे, हेही मी महायुतीच्या कार्यकर्त्यांना सांगेन। काही हिशोब यापुढे चुकते व्हायचेच आहे, ते व्याजासकट करण्याची तयारी आमच्या सगळ्यांची आहे। मला आहे बघा, मी माझ्याशी प्रामाणिक आहे आणि मी केलेल्या कामाशी प्रामाणिक आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की मला कोणाच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही। मला सर्टिफिकेट घ्यायचं जर झालं तर मी देवेंद्रजींकडनं घेईन आणि भाजपाच्या नेत्यांकडनं घेईन। युती धर्माबद्दल तर सोडाच, तिकडे विदर्भात तर थेट भाजपच्या लोकांनीच काँग्रेसला मदत केली असा दावा जिंकलेल्या खासदार धानोरकरांचाच आहे। गावातला फाटका जरी कार्यकर्ता असेल तरी तोही छाती पाडून सांगत होता का ताई आपला विजय हा नक्की होणार आहे। आणि अनेक असे पडद्यामागूनही काम करणारे लोक होते। मी आजही या ठिकाणी सांगतो की महाविकास आघाडीच्या लोकांनी तर मदत केलीच, पण भाजपातही अनेक लोक असे होते की ज्यांनी पडद्यामागे राहून माझ्यासाठी काम केलं। त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करू इच्छितो, कारण पंतप्रधानापेक्षाही जास्त लीड या सगळ्या मतदारांनी मला दिली। नहीं, वो तो अभी कार्यकर्ताओं के माध्यम से ध्यान में जब आने के बाद से मैं नहीं मानता कि कभी नुकसान होता है। अगर आप सक्षम हो तो भीतरघात वाले क्या कर सकते हैं, इसलिए उस पर मैं जाता नहीं। मगर ऐसे कुछ कार्यकर्ता काम नहीं किए, निष्क्रिय रहे, तो निश्चित रूप से उसकी चिंता पार्टी करेगी। राज्यभरात शरद पवारांना आणि उद्धव ठाकरेंना अनेक आमदारांची आतून सहानुभूती असल्याची ही चर्चा आहे।
राज्यात अनेक ठिकाणी युती धर्म पाळला गेला नाही याचा पुरावा आकडेवारीनंही दिला. आता विधानसभा निवडणुकीच्या वेळी हीच सगळी प्रगती पुस्तकं घेऊन नेते तिकीटं वाटायला बसतील तेव्हा आमदारांना याच प्रश्नाचं उत्तर द्यावं लागणार आहे. कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्राचा युती धर्म? चंद्रपूरहून अभिषेक भटपल्लीवारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक.